आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी ओंकार अंगडी। स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। नजर सर्वप्रथम ठळक घडामोडींवर। उद्योजकांच्या विरोधात युवा समितीची जोरदार आघाडी। रोटरी सेंट्रल कृषी उत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद। अयोध्येची संघर्षगाथा महानाट्यातून उलगडली। मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे वधूवर मेळावा संपन्न। इनरव्हील क्लबतर्फे वामा कार्यक्रम उत्साहात। जोगमठ येथील जळीतग्रस्त कुटुंबाला फेसबुक फ्रेंड सर्कलची मदत। राणी चन्नम्मा विद्यापीठातर्फे सृजन साहित्य संमेलन संपन्न। बीके मॉडेल हायस्कूलमध्ये 10वीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ संपन्न। डिजिटल कॉमन सर्व्हिस सेंटर तर्फे महिलांचा गौरव। चाळोबा गणेश हत्तीचा धुमाकूळ सुरूच। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। बीएससी द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। बीएससी द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। शहरातील कुस्ती आखाड्याच्या वेळी पैलवानाला जय महाराष्ट्र म्हणण्यास रोखणाऱ्या उद्योजकाला धडा शिकवण्यासाठी युवा समिती पुढे सरसावली आहे। आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रविवारी शिनोळे येथे त्या उद्योजकाच्या प्रकल्पावर जय महाराष्ट्राचे लेखन करून हिसका दाखवला। महाराष्ट्राच्या हद्दीतच आपला औद्योगिक प्रकल्प चालवणाऱ्या त्या उद्योजकांनी नेपाळच्या पहिलवानाला जय महाराष्ट्र म्हणू नकोस असा सल्ला जाहीर कार्यक्रमात दिला होता। याची दखल घेऊन युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी त्या उद्योजकाला चांगलेच खडेबोल सुनावले होते। त्या पाठोपाठ आता त्याच्या प्रकल्पावर जय महाराष्ट्र असे लेखन करण्याची मोहीम कार्यकर्त्यांनी राबविली। उद्योजकाच्या शिनोळेतील कारखान्याच्या गेटावर, भिंतीवर व बॅनरवर जय महाराष्ट्र लिहित समितीच्या कार्यकर्त्यांनी विरोध दर्शविला, तसेच जोरदार घोषणा दिल्या। रोटरी सेंट्रल कृषी उत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद। रोटरी क्लब बेळगाव सेंट्रलतर्फे सीपेड मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या बेळगाव कृषी उत्सव 2024ला मोठा प्रतिसाद मिळत आहे। 200हून अधिक स्टॉल असल्यामुळे इथे येणाऱ्या शेतकऱ्यांसह नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारची माहिती व मार्गदर्शन मिळत आहे। जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, कृषी आणि फलोत्पादन विभाग, कृषी विद्यापीठ धारवाड आणि रोटरी क्लब बेळगाव सेंट्रलतर्फे कृषी उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून सोमवारी रात्री उत्सवाची सांगता होणार आहे। कृषी उत्सवामध्ये कर्नाटक आणि महाराष्ट्रातील शेती अवजारे तयार करणाऱ्या विविध कंपन्यांसह अनेक व्यावसायिकांनी या ठिकाणी स्टॉल लावले आहेत। याचबरोबर ट्रॅक्टर, टेम्पो, दुचाकी यासह वेगवेगळ्या कंपन्यांनी देखील आपल्या साहित्याचे स्टॉल उभारले आहेत। प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांना मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। रोटरीतर्फे दरवर्षी कृषी उत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंट्रलचे अध्यक्ष मंजुनाथ आळवणी यांनी दिली आहे। नमस्कार, मी रोटेरियन अभय जोशी, रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंट्रलचा सेक्रेटरी। मी सर्वांना विनंती करतो की उद्या शेवटचा दिवस आहे। बेळगाव व बेळगावच्या आजूबाजूच्या ग्रामीण भागातील आमचे शेतकरी बंधू भगिनी
उद्या येऊन याचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो. 3 दिवस उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. आता उद्याचा शेवटचा दिवस आहे, तर प्रत्येकाने उद्या येऊन लाभ घ्यावा. धन्यवाद. नमस्कार बंधू, माझं नाव आहे अमिनाथ अलवाणी, प्रेसिडेंट रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंटर. आता तुम्ही बघत आहे 4 दिवस गेले, 3 दिवस सक्सेसफुली कंप्लीट केलेले आहे. आता 4था दिवस आहे आमचा बेळगावी कृषी उत्सवाचा. ते आज लोकांचं रैत बंधूंनी जास्ती संख्यानं आलेलं आहे. उद्या शेवटचा दिवस आहे. मी विनंती करतो आपला रैत बंधूंना, शेतकऱ्यांना आणि बेळगाव सिटीच्या जनताला या आणि ह्याचं प्रयोजन घ्या. पहिल्यांदा एवढं मोठं आयोजन केलेलं आहे आमचं बेळगाव सेंटर. मी विनंती करतो आणि एकदा यावं आणि हे फायदा घ्या. अयोध्येची संघर्षगाथा महानाट्यातून उलगडली. भगवान श्रीराम वनवासातून अयोध्येत परतल्यानंतर आणि गेल्या 500 वर्षांचा इतिहास अयोध्या या महानाट्यातून साकारला. रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथ आणि रोटरी क्लब बेळगाव साऊथ फाउंडेशनतर्फे मालिनी सिटी मैदानावर शनिवारी अयोध्या महानाट्याचा प्रयोग झाला. प्रारंभी हनुमान चालिसा पठण आणि मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढू नाट्यप्रयोगाला प्रारंभ करण्यात आला. इव्हेंट चेअरमन चैतन्य कुलकर्णी यांनी बेळगावात रक्तपेढी उभारण्यासाठी हा नाट्यप्रयोग आयोजित केला असून त्याला बेळगावकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे सांगितले. यावेळी रोटरी क्लब ऑफ साऊथचे चेअरमन विजय दरकशेट्टी, कार्यवाह हेमंत कामत, माजी प्रांतपाल आनंद कुलकर्णी, अजय भाटिया, मनोज सुतार, रोटरी साऊथ फाउंडेशनचे चेअरमन संजीव देशपांडे, उदय जोशी, पराग हेरवाडकर, प्रणव पित्रे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणू कुलकर्णी यांनी केले. मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे वधूवर मेळावा संपन्न. मराठा समाजातील वाढते घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी नवदंपत्यांनी तडजोडीची भूमिका घ्यावी असे आवाहन मराठा समाज सुधारणा मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी केले. मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे मराठा मंदिर येथे वधूवर महामेळाव्यात श्री मरगाळे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे शीतल वेसने, कार्याध्यक्ष शिवराज पाटील, सरचिटणीस जीजी कानडीकर, वधूवर मंडळ प्रमुख ईश्वर लगाडे व खजिनदार केवल मजूकर उपस्थित होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला श्री वेसने यांनी पुष्पहार अर्पण केला, तर सावित्रीबाई फुले यांच्या तस्वीरीचे पूजन श्री मरगाळे यांनी केल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी वधूवर मंडळाचे सदस्य ईश्वर लगाडे, मोहन सप्रे, संग्राम गोडसे, राजू पावले, कविता देसाई यांना गौरविण्यात आले. इनरव्हील क्लबतर्फे वामा कार्यक्रम उत्साहात. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून इनरव्हील क्लब ऑफ बेळगाव संस्थेच्या वतीने वामा हा महोत्सव रविवारी आयोजित करण्यात आला होता. येथील महावीर भवन येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळच्या सत्रात या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. माजी अध्यक्ष लीना जठार यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन झाले. यावेळी अध्यक्षा मंजिरी पाटील, सचिव उर्मी शेरेगार, स्वाती कुलकर्णी आदी उपस्थित होते. यानंतर दिवसभर महिलांसाठी विविध उपक्रम आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच विविध प्रकारच्या स्टॉलची मांडणी करण्याची संधी महिला वर्गाला देण्यात आली होती. या उपक्रमात सहभागी होऊन महिला वर्गाने हा महोत्सव साजरा केला. कार्यक्रमाच्या संयोजनासाठी इनरव्हील क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. जोगमठ येथील जळीतग्रस्त कुटुंबाला फेसबुक फ्रेंड सर्कलची मदत. खानापूर तालुक्यातील आंबोळी जवळील या गवळी समाजाच्या वस्तीत असणाऱ्या सोनिया जयवंत पाटील यांच्या झोपडी वजा घराला आज आग लागून त्यांचे जवळजवळ 50,000पेक्षा जास्त नुकसान झाले आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की खानापूर तालुक्यातील निलावडे ग्रामपंचायतीच्या व्याप्तीत असलेल्या आंबोळी गावाजवळील जोगमठ या गवळी समाजाच्या वस्तीत शुक्रवारी भरदुपारी अचानक आग लागून मोठे नुकसान झाले. फेसबुक फ्रेंड सर्कलच्या मदतीने या कुटुंबाला सहकार्य करण्यात येत आहे. तसेच आवश्यक मदत उपलब्ध करून देण्यासाठी मदतीचे आवाहन करण्यात येणार आहे. राणी चन्नम्मा विद्यापीठातर्फे सृजन साहित्य संमेलन संपन्न. मुलांना त्यांच्या मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण दिल्यास मुलांची आकलनशक्ती वाढते असे प्रतिपादन निवृत्त प्राचार्य आनंद मेंढसे यांनी केले. येथील राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या मराठी साहित्य मंडळातर्फे मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून शनिवारी साहित्य सृजन संमेलन झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. मराठी विभाग प्रमुख डॉक्टर चंद्रकांत वाघमारे अध्यक्षस्थानी होते. संमेलनाचे उद्घाटन कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर CM त्यागराज यांनी केले. व्यासपीठावर माजी कुलगुरू कला शाखेचे अधिष्ठाता प्राध्यापक डॉक्टर विजय नागन्नावर, प्राध्यापक डॉक्टर मनीषा नेसरकर, प्राध्यापक मैजोद्दीन मुतवल्ली, प्राध्यापक संजय कांबळे उपस्थित होते. प्रास्ताविक डॉक्टर मनीषा नेसरकर यांनी केले. सूत्रसंचालन सुवर्णा पाटील यांनी केले. प्राध्यापक संजय कांबळे यांनी आभार मानले.
BK मॉडेल हायस्कूलमध्ये 10वीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ संपन्न. BK मॉडेल हायस्कूलमध्ये 10वीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बेळगाव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अविनाश पोद्दार होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी व प्रसिद्ध डॉक्टर गुरुराज संगोडी मठ होते. व्यासपीठावर संस्थेचे सचिव श्रीनिवास शिवणगी व शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शैलजा चाटे उपस्थित होते. प्रारंभी सरस्वती पूजन व स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. पाहुण्यांचे स्वागत श्री SN जोशी यांनी केले. पाहुण्यांचा रोपटे शाल देऊन सन्मान करण्यात आला. पाहुण्यांचा परिचय श्री उमेश कुलकर्णी यांनी करून दिला. सूत्रसंचालन राम गुरव आणि श्रीमती माला पाटील यांनी केले. आभार प्रदर्शन TR भास्कर यांनी केले. डिजिटल कॉमन सर्व्हिस सेंटरतर्फे महिलांचा गौरव. डिजिटल कॉमन सर्व्हिस सेंटर असोसिएशनच्या वतीने महिला दिन साजरा करण्यात आला. शुक्रवारी सकाळी निपाण येथील दीपाली गणेश घोडके तर पांगिरे गावातून सुनीता पवन नरे तसेच चिकोडीतून समीना डोंगरकडे या महिलांचा गौरव करण्यात आला. असोसिएशनचे अध्यक्ष राम भदरगडे व सेक्रेटरी सुनील जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. DM मल्लिकार्जुन यांनी विचार व्यक्त केले. तसेच समीउल्ला, अण्णासाहेब पाटील, अमन माने, विवेकानंद स्वामी, सचिन मांगवते, शंकर पाटील, सागर मगदूम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. चाळोबा गणेश हत्तीचा धुमाकूळ सुरूच. अतिवाड बेकिनकेरे शिवारात चाळोबा गणेश हत्तीचा धुमाकूळ सुरूच असून अनेक शेतकऱ्यांच्या पिकात शुक्रवारी रात्री धुडगूस घातला. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. गत 15 दिवस सदर हत्ती बेळगाव व चंदगड तालुक्याच्या सीमेवरील अनेक गावांमध्ये विविध ठिकाणी नुकसान करत फिरत आहे. दरम्यान वनक्षेत्रपाल पुरुषोत्तमराव, उपवनक्षेत्रपाल रमेश गिरेप्पन्नावर यांच्या मार्गदर्शनाखाली धामणे विभाग, बीट फॉरेस्टर जयसिंग राजपूत व राहुल बोंगाळ यांनी शिवारात भेट देऊन पिकांचे पंचनामे केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य भरमा भरेकरी, मल्लापा पाटील व नुकसानग्रस्त शेतकरी गावडू पाटील, भरमा पाटील, विजय पाटील, नागेंद्र पाटील यांनी शिवारात जाऊन नुकसानग्रस्त भागाची माहिती दिली. या बुलेटिनमध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा स्मार्ट न्यूज. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए BSC देता है लोएस्ट प्राइस गारंटी. अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए. BSC द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में. BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. वळूयात पुढील बातमीकडे. महाराष्ट्र एकीकरण समिती महिला आघाडीच्या वतीने मराठा मंदिरच्या सभागृहात महिला दिन उत्साह साजरा करण्यात आला. यावेळी महिला आघाडीचे अध्यक्ष रेणू किलेकर, उपाध्यक्ष सुगता भातकांडे या उपस्थित होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून मराठा मंदिरच्या संचालिका व जिजामाता बँकेच्या चेअरपर्सन भाविका होनगेकर उपस्थित होत्या. त्याचबरोबर या कार्यक्रमात महिलांसाठी पाककला स्पर्धा व रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. या कार्यक्रमाला सुहाना मसाला कंपनीचे अधिकारी संतोष डोंबे, सुरेश जाधव व त्यांचे सहकारी उपस्थित होते. विविध ठिकाणी यश मिळवणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. रेणू किलेकर यांनी प्रास्ताविक केले. पाककलेसाठी धनश्री हलगेकर व रूपांजली भोसले तसेच रांगोळी स्पर्धेसाठी सुचिता पाटील व अपर्णा मोहिते यांनी परीक्षण केले होते. सत्काराला उत्तर म्हणून भाविका होनगेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पाककला स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला. अर्चना देसाई यांनी ईशस्तवन सादर केले. प्रिया कुडचे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कांचन भातकांडे यांनी आभार मानले. धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मासाला प्रारंभ. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या या काळात होणाऱ्या धर्मवीर बलिदान मासाला आजपासून सुरुवात करण्यात आली. श्री शंभूतीर्थ धर्मवीर श्री संभाजी महाराज चौक येथे शेकडो धारकऱ्यांच्या उपस्थितीत प्रारंभी प्रेरणा मंत्राने सुरुवात करण्यात आली.
यानंतर धर्मवीर संभाजी महाराजांना विधिवत अभिषेक घालण्यात आला। तालुका प्रमुख श्री परशुराम कोकितकर यांच्या हस्ते पूजन करून संभाजी सूर्य हृदय श्लोक म्हणून ध्येयमंत्र म्हणण्यात आला। तसेच धर्मवीर संभाजी महाराजांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रांत प्रमुख किरण गावडे, जिल्हा प्रमुख विश्वनाथ पाटील, शहर प्रमुख आनंद चौगुले तसेच सर्व प्रमुख, विभाग प्रमुख व धारकरी आणि शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। उचगाव गावच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन संपन्न। महिला बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी उचगाव येथील उर्वरित रस्त्यांच्या कामासाठी 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे। या निधीतून उचगाव गावच्या स्मशानाचा रस्ता व राहिलेल्या रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन युवक काँग्रेसचे अध्यक्ष मृणाल हेब्बाळकर, बोर्डाचे माजी अध्यक्ष युवराज कदम आणि उपस्थित सर्व सदस्यांच्या हस्ते करण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अध्यक्ष मथुरा तेरसे होत्या। यावेळी ग्रामपंचायतीच्या सदस्य रूपा गोंधळी, भारती जाधव, स्मिता खांडेकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले। यावेळी प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य LD चौगुले यांनी करून उपस्थित यांचे स्वागत केले। मंडोळी हायस्कूलमध्ये 10वीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ संपन्न। दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित मंडोळी हायस्कूल मंडोळीच्या इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा सोहळा व पारितोषिक वितरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट राजाभाऊ पाटील होते। या प्रसंगी व्यासपीठावर मंडळाचे संचालक PP बेळगावकर, यशवंत पाटील, अरुण नाईक, संतोष तलवारकर, महेश पाटील, सतीश पाटील, अनिल कनबरकर आदी मान्यवर उपस्थित होते। प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक GP मिसाळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तर MK पाटील यांनी मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। स्वागतगीत व स्फूर्तिगीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली। सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। तसेच ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूलमध्ये 10वीच्या विद्यार्थ्यांना सदिच्छा। दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूल गोजगे येथील 10वीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष शिवाजी सुबराव येळगे हे होते। प्रारंभी सरस्वती फोटोपूजन भाऊराव काकतकर कॉलेजचे प्राध्यापक व ज्योती करिअर अकॅडमीचे मार्गदर्शक अमित सुब्रमण्यम यांच्या हस्ते करण्यात आले। दीप प्रज्वलन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले मलप्रभा हायस्कूल चापगावचे माजी मुख्याध्यापक VB होसूर यांच्या हस्ते करण्यात आले। प्रास्ताविक भाषण प्रभारी मुख्याध्यापक JB मुदकेकर यांनी केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती NP हुंद्रे यांनी केले। आभार श्रीमती RS चिकमट यांनी मानले। श्री रिद्धी सिद्धी महिला मंडळातर्फे महिला दिन साजरा। श्री रिद्धी सिद्धी महिला मंडळ कपिलेश्वर कॉलनी बेळगाव यांच्या वतीने जागतिक महिला दिन नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला। सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कमल शानबाग, प्रीती पाटील, डॉ. उज्ज्वला हलगेकर, मार्केट पोलीस स्टेशनच्या हेड कॉन्स्टेबल रीटा लाड आणि कपिलेश्वर वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष श्रीकांत शानबाग उपस्थित होते। जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्रथम श्री रिद्धी सिद्धी महिला मंडळाची नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली। तसेच नवीन सभासदांना सामावून घेऊन महिला मंडळाचा विस्तार करण्यात आला। यावेळी मंडळाच्या नूतन अध्यक्षपदी कांचन मुदगेकर यांची एकमताने निवड करण्यात आली। बॉम्बस्फोटातील संशयित बेळगाव मार्गे पुण्याला। बळ्ळारीतील संशयित दहशतवादी आणि सध्या परप्पन कारागृहात असणारा मिनाज उर्फ सुलेमान हाच बंगळुरातील रामेश्वरम कॅफेमधील बॉम्बस्फोटाचा सूत्रधार असल्याचा अंदाज राष्ट्रीय तपास दलाने व्यक्त केला आहे। तर बॉम्ब ठेवणारा संशयित बंगळुरूहून बळ्ळारीला गेला, तेथून तो भटकळ बेळगाव मार्गे पुण्याला गेल्याचा संशय आहे। कॅफेमध्ये बॉम्ब ठेवल्यानंतर संशयित BMTC बसने बस स्थानकाकडे गेला, तेथून तो बसने बळ्ळारीला गेला। 1 मार्च रोजी रात्री 9च्या सुमारास तो बस स्थानक परिसरात होता असे तेथील CCTV कॅमेऱ्यामध्ये दिसून आले आहे। त्यानंतर त्याच्याबाबत कोणताही सुगावा लागला नाही। तो भटकळमधून बेळगाव मार्गे पुण्याला गेल्याचा अंदाजही NIAने व्यक्त केला आहे। मनपात भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर। महापालिका सभागृहात भाजपकडे स्वतःचे 35 आणि अपक्ष 2 असे 37 जणांचे संख्याबळ आहे। सभागृहात भाजपची एकहाती सत्ता आहे, त्यामुळे सर्व काही आलबेल आहे असे चित्र दाखवण्यात येत असले तरी अर्थ व कर स्थायी समिती बैठकीत रंगलेल्या नाराजी नाट्यातून अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे। लोकात वेगळा संदेश जाऊ नये यासाठी शुक्रवारी एका नेत्याने भाजप नगरसेवकांची बैठक घेऊन समज दिल्याचे समजते। महापालिका स्थायी समिती सभागृहात गुरुवारी झालेल्या अर्थ व कर स्थायी समिती बैठकीत भाजपचे स्थायी समिती सदस्य संदीप जिरग्याळ यांनी सत्ताधारी गटावरच आरोप केल्यामुळे आता वाद चव्हाट्यावर आल्याची चर्चा आहे। शाहूनगर येथे 25 लाखांची रक्कम लंपास।
चोरट्यांनी मागील दरवाजाने घरात प्रवेश करून सुमारे 25 लाखांची रोकड लंपास केली. डॉलर कॉलनी शाहूनगर येथे शनिवारी भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. हर्षल मनोहर येळ्ळूरकर यांनी या प्रकरणी पोलिसात फिर्याद दिली आहे. APMC पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासचक्रे गतिमान केली आहेत. याबाबत पोलिसातून समजलेली माहिती अशी, फिर्यादी येळ्ळूरकर हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांचा डॉलर कॉलनी शाहूनगर येथे बंगला आहे. त्यांची जमीन विक्री व्यवहारातून आलेले 25 लाख रुपये त्याने बेडरूममधील कपाटातील एका बॅगेत ठेवले होते. मात्र शनिवारी कपाटातील 25 लाख रुपयाची बॅग चोरट्यांनी लंपास केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर ही माहिती APMC पोलिसांना देण्यात आली. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने सोनसाखळी लंपास. मोटरसायकलवरून आलेल्या दोघा भामट्यांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेच्या गळ्यातील 1,20,000 रुपये किमतीची 20 ग्रॅमची सोनसाखळी आणि मंगळसूत्र हिसकावून पलायन केले. शनिवारी सकाळी 6च्या दरम्यान अशोकनगर येथे ही घटना घडली असून या प्रकरणी माळमारुती पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत माहिती समजतात APMC पोलीस स्थानकाचे निरीक्षक JM कालीमिरची व त्यांच्या सहकार्याने घटनास्थळी धाव घेऊन भामट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. सोनसाखळी आणि मंगळसूत्र पळवणारे भामटे CCTVत कैद झाले असून चोरी करण्याची त्यांची पद्धत व हालचाली इराणी टोळीच्या असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. सिटी पॅरा जलतरण विश्व स्पर्धेत साहिल आणि सुमित होणार इटलीला रवाना. सिटी पॅरा स्विमिंग वर्ल्ड सिरीज 2024 मध्ये सहभागी होण्यासाठी जलतरणपटू साहिल जाधव आणि सुमित मुतकेकर इटलीला रवाना झाले आहेत. त्या दोघांनी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली येथून लिग्नानो सबियाडोरो इटलीकडे प्रवास सुरू केला आहे. 11 मार्च ते 17 मार्च 2024 या कालावधीत या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत 12 सदस्यीय भारतीय संघ सहभागी होणार आहे. ज्यामध्ये साहिल राजाराम जाधव 50 मीटर बटरफ्लाय, 100 मीटर बटरफ्लाय, 100 मीटर फ्री स्टाईल, 100 मीटर मेडले इव्हेंट्स आणि सुमित एस मुतकेकर 50 मीटर बेस्ट स्ट्रोक, 100 मीटर बेस्ट स्ट्रोक, 100 मीटर फ्री स्टाईल आणि 200 मीटर वैयक्तिक मेडली आदींचा सहभाग आहे. स्पर्धात्मक पोहण्याच्या क्षेत्रात साहिल आणि सुमितचा प्रवास हा चिकाटी, समर्पण आणि अटूट पाठिंब्याचा पुरावा आहे. जलतरण प्रशिक्षक उमेश कलगडगी यांनी 7 वर्षांपूर्वी अपंग आणि वंचितांसाठीच्या मोफत जलतरण प्रशिक्षण शिबिरात त्यांच्या क्षमतेची ओळख करून दिल्याने दोन्ही खेळाडूंची वर्षभराच्या सखोल प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली. सतीश जारकिहोळी क्रिकेट चषक KR शेट्टी संघाकडे. वडगाव येथील निजामिया क्रिकेट क्लबतर्फे विद्युत रोषणाईत आयोजित करण्यात आलेली हाफ पिच सतीश जारकिहोळी चषक क्रिकेटच्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मंगाई स्पोर्ट्सच्या KR शेट्टी किंग संघाने KMC गांधीनगर संघाचा पराभव करून 1 लाख रुपये आणि सतीश जारकिहोळी चषक पटकाविला. तर उपविजेत्या संघाला समाजसेवक नूर अहमद मुल्लातर्फे ठेवण्यात आलेले 50,000 रुपये आणि चषक प्रदान करण्यात आले. प्रथम फलंदाजी करीत KMC गांधीनगर संघाने 5 ओव्हरमध्ये 41 धावा केल्या. तर प्रत्युत्तर देताना KR शेट्टी किंग संघाने केवळ 3 ओव्हरमध्येच या धावसंख्येचा पाठलाग करून विजय मिळविला. KR शेट्टी संघाच्या आकाश धामणेकरला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. यावेळी आकाश पत्रावळे बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समन म्हणून सचिन पाटील यांना इस्माईल ज्वेलरीचे मालक इब्राहिम हुकेरी यांच्यातर्फे स्पोर्ट्स सायकली भेट देण्यात आल्या. प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले बेळगाव ग्रामीण काँग्रेसचे सेक्रेटरी प्रदीप MJ, बेळगाव दक्षिण ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष परशुराम ढगे, समाजसेवक नूर अहमद मुल्ला, इम्रान मुरगोड आणि आयात जकाती यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके देण्यात आली. या स्पर्धेत एकूण 32 संघांनी भाग घेतला होता. इम्रान मुरगोड, आयात जकाती, जावेद मुल्ला, अपाबाई जमादार, जिया पठाण, निहाल हकीम, मोहम्मद अली तहसीलदार, फैजान पठाण यांनी या स्पर्धेला सफल बनवण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. अभिजित असालकर आणि अशफाक अशरफी यांनी या सामन्यांचे धावते समालोचन केले. यूट्यूबवरून सामन्याचे प्रसारण करण्यात आले होते. याबरोबरच स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपले. धन्यवाद.